नमस्कार मंडळी. आता सध्या उन्हाळा आहे आणि आता काही दिवसातच पाऊस सुरू होईल, तर मला घराला कलर करायचा होता. कलर हा तर दिसतोय चांगला, पण जेव्हा आपण नवीन कलर करू ना, तेव्हा आपल्याला कळतं की हा किती ब्लॅक झाला होता, किती खराब झालेला. तर त्यासाठी म्हटलं 4-5 दिवस जाऊ देत, थोडासा त्रास होईल पण करून घेऊया. फक्त हॉलला कलर करण्यासाठी मला पेंटरने 25,000 रुपये सांगितले. आता ते खूपच जास्त आहेत असं मला वाटलं, कारण की लास्ट टाईम मी केलं होतं ना, तर तेव्हा काहीतरी 15,000 मध्ये पूर्ण घराला मी कलर केलं होतं. आणि आता फक्त हॉलला करण्यासाठी त्याच्यात अर्धे तर हे विंडो आहे, इथे दरवाजे आहेत, खूप कमी वॉल आहे, तरी पण त्याने 25,000 सांगितले. तर म्हटलं आता कलर कॅन्सल करण्यापेक्षा आपण काय करूया, घरच्या घरी कलर देऊया. आता घरच्या घरी म्हणजे मी स्वतः नाही देणार आहे, पण एक आमचा वॉचमॅन आहे, त्याला म्हटलं तू येशील का, तर त्याने हो म्हणून सांगितलं. म्हटलं मी तुला सांगते कसं कसं करायचं आहे आणि करूया घरी. तर काही व्हिडिओज बघितले आणि असं वाटलं की करूया, बघूया, ट्राय करूया. आणि कलर इतका खराब झालेला नाही आहे, जस्ट एक हात मारायचा आहे तर होऊन जाईल. म्हणजे असं पूर्ण जास्त खड्डे वगैरे आहेत, ओबडधोबड अशी भिंत आहे, त्याला पूर्ण पुट्टी वगैरे भरवायला एवढं नाही आहे, थोडंफार लिकेज आहे कुठे तेवढंच. तर त्यामुळे म्हटलं चला करूया घरच्या घरी. तर मी काय सामान लागणार ना ते सगळं घेऊन आले, तुम्हाला दाखवते काय काय लागते ते. सगळ्यात आधी तर आपल्याला हा पेपर लागतो, हा पूर्ण वॉल घासण्यासाठी हा पेपर भेटतो, तो आणलेला आहे. त्यानंतर हा ब्रश आणलेला आहे. हे असे 2 पत्रे आणलेत, लांबी वगैरे भरायला, ती पुट्टी भरायला. त्यानंतर ही आहे पुट्टी. पुट्टी याच्यात पाणी, आता ते मी नंतर दाखवते तुम्हाला. तर ते आधी लिकेज वगैरे कुठे खड्डे असतील थोडेफार, तर ते भरण्यासाठी ही पुट्टी. हा एक रोलर आणला आहे. आधी कसं ब्रशनेच कलर करायचे, खूप हात दुखायचा त्याने, पण आता हा रोलर आला आहे ना, तर त्याने काम इझी झाले. पण काही ठिकाणी बघा असं रोलर कोपऱ्यात वगैरे असं फिरवता येत नाही, त्यासाठी मी ब्रश पण घेऊन आले आहे. हा प्रायमर आणला आहे, कलर द्यायच्या आधी एक हात मारायचा असतो प्रायमरचा, तो घेऊन आले. 2 लिटर, तर कमी पडलं तर परत आणता येईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंट. तर तो मी आणला नाही आज, कारण मला अजून ते फायनल झालं नव्हतं कुठला कलर द्यायचा. आता मोस्टली हा व्हाईटच देणार, पण त्याच्यात पण शेड्स असतात, त्यामुळे म्हटलं ते नंतर घेईल, कारण की या सगळ्यांचं काम आज आहे, पहिल्या दिवशी हेच लागतं. कलर काय नंतर उद्या आणला तरी चालेल. आणि आता ह्या सगळ्यांची किंमत एक एक करून सांगण्यापेक्षा मी पूर्ण सांगते. ओव्हरऑल हे सगळं जे सामान आत्ता मी दाखवलं तुम्हाला, ते मला 660 रुपयाला पडलेलं आहे. म्हणजे 650 मध्ये हे सगळं आलेलं आहे. आता बाकी पेंटला वगैरे किती लागतात ते नंतर कळेल. तर आता चला कलर सुरू करूया, बघूया कसं काय होतंय. तर आता हे सगळं सामान घेऊन सुरुवात मी करते. वॉचमॅनला बोलवलं आहे, तो येईल थोड्या वेळातच. तर बघूया घरच्या घरी कलर करायला आपल्याला जमतंय की नाही. मी पण पहिल्यांदाच असं काहीतरी ट्राय करते एकटी. सगळ्यात आधी तर मला हे सोफा वगैरे सगळं आतमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. बघूया बसतंय की नाही. काय लावलं आधी मी? फुलं लावली बघा, त्याच्यावर ठेवले. हे बघा थोडंसं हे लिकेज आहे, इथे पुट्टी भरावी लागेल. हा आधीचा कलर, याच्यावर वॉलपेपर लावला होता. वॉलपेपर आता काढून झालेला आहे, तो काढायचा. बघा किती ब्लॅक झालाय तो. 10 वर्षापूर्वी लावला होता हा. लावला तेव्हा खूप असा छान असं गोल्डन शाईन करत होता, पण आता खराब झालाय. त्याच्या आधी हे सगळं टीव्ही वगैरे हे सगळं बाजूला करावं लागेल सामान. सगळा वॉलपेपर काढून घेतला. पर्पल कलर आधी मी दिला होता. सोफा वगैरे इथलं सगळं काढलंय आता. खाली गेलं आणि हे घासायचं काम काढायचं. जिथे कुठे लिकेज होतं ना, तिथून असं हे पत्र्याने थोडंसं असं घासून घेतलं. इतका कलर निघतो तेवढं काढून घेतलं. लिकेज होऊ नये म्हणून हे डॉक्टर फिक्सिटचं एक लिक्विड येतं, ते असं मारून घेतं ब्रशने. त्याच्यात ही अशी पुट्टी भरतायत. जिथे जिथे लिकेज होतं तिथे पुट्टी भरलेली आहे अशी. बाकीचं उद्या. आता उद्या बघूया किती काम होतंय. चला.